बोले येशू मसीह की. या आपण सर्वजण उभे राहूया आणि एक प्रार्थना करणार आहोत. प्रेषितांची कृत्य अध्याय 4 उभे असताना आपण काही वचन वाचणार आहोत आणि मग प्रार्थना करूया. प्रेषितांची कृत्य अध्याय 4 आणि यातील 7 पासून 11 पर्यंत वचन वाचणार आहोत. आणि त्यांनी त्यांना मध्ये उभे करून विचारले, तुम्ही हे कोणत्या सामर्थ्याने किंवा कोणत्या नावाने केले? तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन त्यांना म्हणाला, अहो लोकाधिकाऱ्यांनो, वडील जनांनो, एका दुर्बळ मनुष्यावर कसा उपकार झाला, म्हणजे तो कशाने बरा झाला, याविषयी आमची आज चौकशी व्हावयाची असेल तर तुम्हा सर्वांना व सर्व इस्रायल लोकांना हे कळावे की ज्याला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले, ज्याला देवाने मेलेल्यातून उठविले, त्या नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा होऊन तुमच्या पुढे उभा राहिला आहे. तुम्ही बांधकाम करणाऱ्यांनी तुच्छ मानलेला जो दगड कोणशिला झाला तो हाच आहे. आपले नेत्र बंद करू, आपण प्रार्थना करणार आहोत. धन्यवाद 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 येशू. थँक्यू जीसस. ग्लोरी हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. पवित्र आत्म्या ये झणी रे, कृपादान तव घेऊनी रे, कृपादान तव घेऊनी रे. पवित्र आत्म्या ये झणी रे, कृपादान तव घेऊनी रे, कृपादान तव घेऊनी रे. सांत्वन करिता तू महान, परम पित्याचे तू वरदान. प्रेमाग्नी तू जीवन सरिता, तुझला आमुचा प्रणाम रे. पवित्र आत्म्या ये झणी रे, कृपादान तव घेऊनी रे, कृपादान तव घेऊनी रे. पवित्र पवित्र परमपवित्र थोर न्यायी सनातन आमच्या जिवंत देवा, आकाश पृथ्वीचे उत्पन्न करत्या प्रभू, नासुरी येशूच्या नावात पुन्हा एक वार आम्ही तुझ्या चरणाशी लीन दिन अंतकरणाने येतो प्रभू. स्वतःला शून्य आणि रिक्त करतो. वधस्तंभावर विंधिलेला जो येशू त्याला आम्ही उंच करतो. ये पवित्र आत्म्या या वातावरणाचा ताबा घे. ओठ माझे असले तरी शब्द मात्र तुझपासून येणारे असू देत. आज तुझ्या वाणीने, तुझ्या शब्दाने तुझ्या लोकांना असं उत्स्फूर्त कर देवा, असं आत्म्याने प्रज्वलित कर की आज प्रभू परमेश्वरा खरोखर तुझी महान साक्ष निर्माण होईल. दया कर, करुणा कर प्रभू. आज या आनंदाच्या प्रसंगी तू आमच्यामध्ये उतरून आलास, तुला धन्यवाद देतो. आमच्याशी बोल प्रभू. तुझी वाणी समजणारं मन आणि आत्मा आम्हाला दे. लूक 12:12 प्रमाणे प्रभू तुझा पवित्र आत्मा माझ्याद्वारे बोलावा अशी तुला विनंती करतो राजा. प्रार्थना ऐकलीस म्हणून मनापासून तुझे आभार मानतो. ही सर्व प्रार्थना विनंती उद्धारक येशू याच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या तू ऐक. आमेन 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 आमेन. हालेलुया. बोले येशू मसीह की. आपण बसू शकता. प्रभूची स्तुती असो. जो शास्त्र भाग आज आपण मननासाठी निवडला आणि वाचलेला आहे, किती लोक जागे आहेत इथं? किती लोक जागे आहेत? मला हात बघू दे तुमचा. माझा आवाज क्लिअर येतो शेवटपर्यंत? व्यवस्थित आहे एकदम? अच्छा, ठीक आहे. जो शास्त्र भाग आज आपण प्रेषितांची कृत्य अध्याय 4 जो शास्त्र भाग आज आपण वाचलेला आहे, याकडे थोडं लक्ष केंद्रित करूया. पेत्र आणि योहान हे दोघंही मंदिरामध्ये चाललेले होते.
आणि मंदिरामध्ये जात असताना मंदिराच्या दरवाजावरती एक व्यक्ती पांगळा असा होता, लंगडा होता, त्याला चालता येत नव्हतं. आणि आपल्याला ठाऊक आहे की नासोरी येशूच्या नावात या व्यक्तीला कसं आरोग्य मिळालं. त्या लंगड्या भिकाऱ्याने जशी भीक मागण्यासाठी आपला हात या देवाच्या सेवकांकडे पुढे केला, पेत्राने सांगितलं, कदाचित खिसे चाचपून पाहिला असेल, आणि त्याने उत्तर दिलं, सोने रुपे माझ्याकडे नाही. कुणी आमेन म्हणेल का? सोने रुपे हे माझ्याकडे नाही, पण त्याच्यापेक्षा काहीतरी मूल्यवान माझ्याकडे आहे, ते आज मी तुला देत आहे. आमेन. सोने रुपे माझ्याकडे नाही, पण जे माझ्याकडे आहे ते मी तुला देतो. नासोरी येशूच्या नावामध्ये चालू लाग. आणि तात्काळ बायबल सांगतं की त्या लंगड्या व्यक्तीच्या पायात आणि घोट्यांमध्ये बळ आलं आणि तो उडी मारून असा उभा राहिला की तात्काळ तो बरा झाला. एवढे दिवस चर्चच्या बाहेर भीक मागत होता, पण ज्या दिवशी ख्रिस्त मिळाला तो श्रीमंत झाला आणि त्या दिवशी तो चर्चच्या आतमध्ये गेला. आमेन. हालेलुया. चर्च मध्ये येण्यासाठी देवाची कृपा लागते. कुणीतरी आमेन म्हणावं. चर्च मध्ये येण्यासाठी, देवाच्या उपस्थितीमध्ये, देवाच्या भवनामध्ये येण्यासाठी देवाची उपस्थिती लागते, देवाची कृपा लागते, देवाची दया लागते. देवाच्या संत गणांनो, ज्या वेळेस त्या व्यक्तीचं जीवन परिवर्तित झालं, ज्या वेळेस या लंगड्या भिकाऱ्याचं जीवन बदललं, त्याला आरोग्य मिळालं, मला एक प्रश्न विचारायचा आहे, चांगलं झालं की वाईट झालं? चांगलं झालं. आपल्या इचलकरंजीमध्ये कुणी काही चांगलं काम केलं तर त्याला काय बक्षीस मिळतं की नाही मिळत? लोक वाहवा करतात की नाही करत? करतात की नाही? हो की नाही? काहीतरी बोला. करतात ना. एखाद्याने चांगलं मोठं काम केलं समाजासाठी, लोक निंदा करतात का त्याची? चांगलं काम केलं, फार वाईट माणूस आहे. हॅलो, प्रेज लॉर्ड. असं तुम्ही म्हणणार का या माणसाने चांगलं काम केलं, याला शिक्षा दिली पाहिजे, असं कोणी म्हणणार का? पेत्र आणि योहान यांनी चांगलं काम केलं की वाईट काम केलं? तुम्ही काहीतरी नाराज दिसताय माझ्यावरती. तुम्हाला आवडलं नाही का मी मुंबईवरून एवढ्या लांबून तुमच्यामध्ये आलो? किती लोकांना आनंद वाटतो की एक देवाचा सेवक आपल्यात आलाय. प्रेज लॉर्ड. पेशाने मी डॉक्टर आहे बरं का, मध्ये मध्ये इंजेक्शन्स येतील, सलायन्स येतील. हालेलुया. प्रेज लॉर्ड. थोडा डोस जड जाईल, डॉक्टरचं इंजेक्शन फार जड आहे, त्रास होतोय, पण ते सगळं आपल्या चांगल्यासाठी आहे. काही औषधं थोडी कडू असतील, बोलो येशू मसीह की, पण या 2 दिवसात काहीतरी आपण नवीन शिकून जाणार आहोत आणि जे देव आपल्या जीवनाला एक नवीन सामर्थ्याने भरणार आहे. कुणी आमेन म्हणेल? तर देवाच्या संत गणांनो, या ठिकाणी एक चांगलं काम केल्यानंतर त्या दोघांना एक बक्षीस मिळालं. काय मिळालं? बक्षीस मिळालं. बक्षीस काय होतं माहिती आहे का? दोघांना अटक करण्यात आली. पेत्र आणि योहान यांनी चमत्कार केला, त्याच्यामुळं त्यांना काय झालं? अटक झाली. आणि अटक झाली तर त्यांना प्रश्न विचारला की ते जे नाव तुम्ही घेताना ते नाव घेऊ नका. ज्या नावाने तुम्ही सगळं काम करताना ते नाव तुम्ही घेऊ नका. ज्या नावामध्ये तुम्ही त्याला बरं केलं ना ते नाव तुम्ही घेऊ नका. आणि या परिस्थितीमध्ये त्यांनी एक प्रश्न पेत्र आणि योहानाला विचारला की तुम्ही कोणाच्या नावाने करता, का करता, का असं तुम्ही दुसरं नाव लोकांना शिकवता? त्यावेळेस त्या दोघांनी उत्तर दिलं, जो दगड तुम्ही बांधणाऱ्यांनी नापसंत केला तोच काय झाला आहे? कोनशिला. कोनशिला म्हणजे कॉर्नरस्टोन, महत्वाचा. अगदी त्याला काहीच तुम्ही महत्व दिलं नाही, पण आता सगळं महत्व त्याला प्राप्त झालेलं आहे. येशू ख्रिस्त जगात आला, सगळ्यांनी त्याला धिक्कारलं. प्रियांनो, आजही लोक येशूला धिक्कारत आहेत, बोले येशू मसीह की. पण हा कोनशील आहे, हा महत्वाचा आहे. आणि म्हणून ती महत्वाची जागा जी येशूची आहे ती येशूला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. प्रियांनो, कुठे आमेन म्हणेल का? ऐका, याच्यावरती थोडा अजून आपण सखोल जाणार आहोत. तुम्ही तयार आहेत? वेळ थोडा कमी आहे, लंच ब्रेकचा टाइम लवकर जवळ येत चाललाय. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. काही लोक असे बसले जसं काय दाबून पकडून आणून बसवलं, बस खुर्चीवर, हल्ला असतं बघ, डायरेक्ट शूट, कोणतं रिव्हॉल्वर घेऊन लांबून उभं आहे असं वाटतंय. तुम्ही आनंदी आहेत का? मोकळ्या मनाने बसा ना, थोडंसं आनंदाने, थोडं स्माईल द्या, थोडं हसा, थोडं आनंदात राहा. काही लोकांना वाटतं की लोक एवढे आले तर मीटिंग सक्सेस, काही लोकांना वाटतं असे झालं म्हणजे सक्सेस. माझ्या मते सांगतो, येशू आला म्हणजे सक्सेस आहे. हालेलुया. कोण येतं कोण जातं त्याच्याकडे मी पाहून नाही आलो. प्रियांनो, हालेलुया. मी इथं उभा आहे, मला जाणवतं माझा देव माझ्या बरोबर आहे, मला माहिती आहे माझा येशू इथं उभा आहे, त्याच्यामुळे देव महान काम करणार आहे. बोलो येशू मसीह की.
येशू जर इथं आहे तर तुम्ही कोणाची वाट पाहत आहात? हालेलुया. सगळ्यांनी म्हणा, येशू इथे आहे. येशू इथे आहे. बोले येशू मसीह की. निर्गमाचं पुस्तक आणि यातील 34वा अध्याय आणि 4थं वचन. निर्गम 34 आणि 4. देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वर मोशेशी बोलत होता आणि देवाने मोशेला सांगितलं की आता तुमच्यासाठी मी किती आज्ञा देणार आहे? किती आज्ञा? जुन्या करारात किती आज्ञा? 10 आज्ञा देणार आहे. बरं, कुठल्या कागदावर लिहिलं 10 आज्ञा देवाने? हॅलो, दगडी पाट्या. स्वर्गातून आले की नाही दगडी पाट्या? हो की नाही? आता वाचा बरं कुठेतरी निर्गम 34:4. म्हणजे कुठून आले ते कळेल आपल्याला आज. तेव्हा मोशेने पहिल्या पाट्यांसारख्या 2 दगडी पाट्या घडल्या. कोणी घडल्या? हॅलो, प्रेज द लॉर्ड. कोणी बनवल्या दगडी पाट्या? बोला बोला बोला. मोशेने आधी, म्हणजे आधीच्या त्या फोडल्या ना, नंतर परत त्याने स्वतः दगडी पाट्या घडल्या आणि सकाळीच उठून त्या हाती घेऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे तो सिनाय पर्वतावर चढून गेला. तो कुठल्या पर्वतावरती चढून गेला? सिनाय पर्वतावर. माउंट आबू, K2, कळसूत्री कुठल्या पर्वतावर गेला? सिनाय पर्वत. कुठला पर्वत? सिनाय पर्वतावरती. कधी गेला? दुपारचा गेला? मध्यरात्री गेला? कधी गेला? सकाळी गेला. तुम्ही सकाळी प्रार्थना करता का? बोले येशू मसीह की जय. पहाटे प्रार्थना जर करता तुम्ही देवाच्या प्रिय लोकांना, तर तुम्ही आशीर्वादित लोक आहात. देवाने मानना देताना पण पहाटे दिला. हालेलुया. ज्यावेळेस मोशे पर्वतावरती जाण्यासाठी निघाला, त्याने दुपारची किंवा रात्रीची वेळ निवडली नाही. मोठ्या पहाटेच्या समयाला तो सिनाय पर्वत चढून त्या पर्वतावरती गेला. देव त्याच्याशी बोलायला तयार होता. प्रियांनो, हालेलुया. मला एक सांगायचं प्रियांनो, जर तुम्ही पहाटेची प्रार्थना करत नसाल तर आजपासून पहाटेची प्रार्थना सुरू करा. जे लोक आपल्या दिवसाची सुरुवात प्रार्थनेने करतात, त्या लोकांच्या त्या दिवसाचा शेवट साक्षीने होतो. प्रियांनो, हालेलुया. दिवसाची सुरुवात नेहमी प्रार्थनेने झाले पाहिजे. बऱ्याच लोकांच्या दिवसाची सुरुवात मोबाईलने होते. बोलो येशू मसीह की. ते झोपेमध्ये असतात, त्यांना जाग येते, पहिला ते मोबाईल शोधतात आणि मग पहिलं बटन दाबून बघतात, कोणाचा मिस कॉल आलाय, काय झालंय, काय नाही, ते सगळं बघून घेतील आणि मग त्याच्यानंतर वेळ मिळाला तर प्रार्थना करतील. देवाच्या प्रिय लोकांनो, झोपेतून उठल्यावर ज्या वेळेस तुम्हाला पहिला शब्द काढायचा आहे, तो शब्द येशू असला पाहिजे. हालेलुया. पहिलं तुम्हाला कोणाशी बोलण्याच्या आधी पाणी दे, काय खायला दे, हे दे, ते दे, त्याच्या आधी देवाला सांगा तुझी कृपा आज मला दे. हालेलुया. तुझा आशीर्वाद मला दे. आधी देवाशी बोला आणि मग बाकीच्या गोष्टी तुम्ही करा आणि मग बघा जीवन किती आशीर्वादित होतं. मोठ्या पहाटे त्याने काय केलं? त्या 2 दगडी पाट्या घेऊन तो सिनाय पर्वतावर गेला. आज मला ना 10 आज्ञाबद्दल नाही बोलायचंय, आज मला 2 दगडी पाट्यांबद्दल बोलायचंय. बोले येशू मसीह की जय. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या 2 दगडी पाट्या कुणी बनवल्या? स्वतः मोशेने घडल्या, असं आपण आता वचन वाचलेलं आहे. सिनाय पर्वत असा पर्वत होता की त्या पर्वताजवळ जाण्याची सुद्धा कुणाला मुभा नव्हती. पर्वताजवळ जाण्याची कुणाला? बोला ना तुम्ही बोलले नाही तर मला वाटतं यांना समजत नाही. मग मी परत बोलणार, सेशन डायरेक्ट रात्री 8 वाजता संपणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लोकांना समजलं नाही की माझा संदेश 1-1 तासाने वाढत जातो. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला कळतंय का? हो की नाही? आता आवाज वाढला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर त्याने स्वतः हातोडी घेऊन, छन्नी घेऊन त्याने स्वतः घडल्या. ही चिसेल्ड द स्टोन्स, बायबल सांगतं. त्याने त्या दगडी पाट्या स्वतःच्या हाताने घडवल्या, तयार केल्या, असं आपल्याला बायबल सांगतं. हे दगड त्या डोंगराच्या पायथ्याशी कुठंतरी पडलेले होते. कुणी आमेन म्हणाल का? कुठंतरी पडलेले होते. कदाचित लोक तिथून जात असताना कुणाची लात त्या दगडांना लागत होती. कुणाला हे माहित नव्हतं की येत्या दिवसात या दगडांचं महत्व वाढणार आहे. कुणाला हे माहित नव्हतं की या दगडांचा उपयोग कशासाठी केला जाणार आहे. लोक त्याच्यावर पाय तुडून जात असतील, लोक त्याच्याकडे लात मारत असतील, लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतील, लोक त्याच्याकडे पाहत नसतील. पण एक दिवस असा आला की मोशेचे हात त्या दगडाला लागले. बोले येशू मसीह की. त्याच्या हात त्या दगडाला लागले आणि त्याने ते कोरून त्याच्या 2 दगडी पाट्या तयार केल्या. प्रियांनो,
त्या दगडाकडं आजपर्यंत कुणी पाहत नव्हतं. त्या दगडाला आजपर्यंत काहीच किंमत नव्हती. त्या दगडांची जी महत्व आहे ते बाकीच्या दगडांसारखं एक साधारण दगड म्हणूनच ते दगड होते. त्या दिवसापर्यंत त्या दगडांना तीळ मात्र काहीच मोल नव्हतं. बोले येशू मसीह की. पण ज्या वेळेस त्या 2 दगडी पाट्या त्याने तयार केल्या आणि मोठ्या पहाटेस उठून त्या 2 दगडी पाट्या घेऊन तो सिनाय पर्वत चढून गेला. त्या ठिकाणी त्याने देवाच्या उपस्थितीमध्ये त्या दोन्ही दगड्या पाट्या घेऊन गेला आणि त्या दगडी पाट्या देवाच्या उपस्थितीत नेल्यानंतर, देवाच्या प्रिय लोकांनो, असं बायबल सांगत नाही. मोशेला देव सांगतो, मोशे ली पहिली आज्ञा अशाशी, मोशे ली 5वी आज्ञा, ली 6वी. नाही नाही नाही. ऐकताय तुम्ही? हॅलो, प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रिय लोकांनो, काय घटना आहे माहिती? 8व्या अध्यायात योहानाच्या एक स्त्रीला व्याभिचार करताना पकडलं आणि येशू ख्रिस्त त्या ठिकाणी जमिनीवर बसून काहीतरी लिहित होता. तुम्ही ऐकताय? जमिनीवर बसलाय आणि काय करतोय? बोटाने असं लिहिलंय, बोटाने जमिनीवरती काहीतरी लिहित होता. आता अशा परिस्थितीमध्ये तो आपलं लिहितोय. सगळे सदुकी, परुषी, ज्ञानी, हुशार लोक, बायबल वाचणारे लोक, अभ्यास करणारे लोक, सगळे पास्टर्स, डेकन, बिशप, सगळे जेवढे होते ते सगळे त्या टायमिंगमधले जेवढे पुढारलेले धार्मिक गुरु होते ना, ते सगळेजण त्या स्त्रीला घेऊन आले आणि येताना आपल्या हातात एक दगड घेऊन आले. काय घेऊन आले? हालेलुया. ते दगड घेऊन याच्यासाठी आले की जुन्या करारात असं लिहिलंय की जो कोणी व्याभिचार करताना पकडलं जाईल त्याला काय करावं? धोंडमार करावा, दगडमार करावा, त्या व्यक्तीला तिथं मारून टाकावं. ठीक आहे. येशूकडे आणण्याचं कारण काय? हा एक सापळा होता, ट्रॅप होता. येशूला एक फसवण्याची त्यांच्याकडे एक आयडिया त्यांनी केलेली होती. ऐका, स्त्रीला मध्यभागी उभे केलेलं आहे. ही स्त्री व्याभिचार करताना पकडलेली आहे. येशूला विचारलं, आता आम्ही हिचं काय करावं? जुन्या करारात मोशेने तर सांगितलंय की या स्त्रीला धोंडमार करावा आणि तिला तुम्ही मारून टाकावा, असं बायबलमध्ये लिहिलेलं आहे. जर बायबल सांगतं असं केलं पाहिजे तर आम्ही काय करावं? आणि मग त्या ठिकाणी जर येशूने उत्तर दिलं, तिला मारून टाका, तिला तर मारणारच, आणि हा कसला मसीहा आलाय? हॅलो, प्रेज द लॉर्ड. हा कसला तारणारा, हा कसला वाचवणार आहे? आम्ही जे करतो तेच हा पण करतोय, तिला मारून टाकू. आणि जर का हा म्हटला की तिला मारू नका, तू शास्त्राच्या विरुद्ध बोललास, तिला पण मारणार, तुला पण मारणार. म्हणजे ते दगड याच्यासाठी घेऊन आले होते की त्यांना, त्या स्त्रीला पण मारायचं होतं आणि येशूला पण मारायचं होतं. हालेलुया, प्रेज लॉर्ड. पण येशू ख्रिस्ताला ते वारंवार प्रश्न विचारित असताना येशू ख्रिस्त जमिनीवरच लिहित होता. काय करत होता? ते बोलतायत, त्यांच्याकडे लक्ष नाही, पण येशू काय करतोय? जमिनीवर बोटाने लिहित राहिला. आणि ज्या वेळेस तो उठला त्याने म्हटलं, देवाच्या प्रिय लोकांनो, जो तुमच्यात निष्पाप असेल, ज्याने कधी पाप केलं नसेल, त्याने पहिला दगड या स्त्रीला मारावा. सगळ्यांनी विचार केला आणि माझं तर असं वैयक्तिक मत आहे की तो त्या स्त्रीबरोबर व्याभिचार करणारा जो माणूस आहे ना, त्याच गर्दीत कुठंतरी असेल दगड घेऊन. तुम्ही ऐकताय चर्च? हालेलुया. आपला देव अन्यायी देव नाहीये. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या प्रत्येकाने विचार केला, पवित्र तर कुणीच नाही देवाशिवाय. मी जर म्हटलं मी पाप केलं नाही तर मी लबाड ठरेल. एका पास्टरनी दगड टाकला, म्हणलं मी जातो रे बाबा, माझ्यावर संकट येईल. अरे तुझा सगळ्यात मोठा पास्टर जर सगळ्यात मोठा पास्टर जर दगड टाकून निघून जातोय तर त्या ठिकाणी देवाच्या प्रिय लोकांनो, सगळ्यांनी एक करून एक सेवकांनी सगळ्यांनी आपल्या हातातले दगड टाकले आणि ते सगळेच्या सगळे निघून गेले. आता एकच प्रश्न राहिला, येशू बोटाने जमिनीवर काय लिहित होता? प्रेज द लॉर्ड. तुमच्या शेजाऱ्याला विचारा, येशू काय लिहित होता? येशू काय लिहित होता? तुम्ही ऐकताय चर्च? हालेलुया. मी बऱ्याच सेवकांकडून बरीच उत्तर ऐकले, पण देवाने जे मला उत्तर दिलं ते मी तुम्हाला सांगतो. तुम्ही ऐकताय का? येशू काय लिहित होता? बायबलमध्ये लिहिलं नाही तो काय लिहित होता, पण मी तुम्हाला सांगतो तिथं काय येशूने लिहिलंय. तुम्ही ऐकताय का? हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, येशू जमिनीवर लिहित होता आपल्या बोटांनी, आणि त्याला त्या लिहिण्यातून एकच सांगायचं होतं,
याच बोटाने त्या दगडी पाट्यांवरती 10 आज्ञा लिहिल्या आहेत. आणि तेच बोट परत एकदा तुमच्यासाठी कृपा लिहित आहे. तेच बोट तुमच्यासाठी क्षमा लिहित आहे. तेच बोट तुमच्यासाठी आशीर्वाद लिहित आहे. तेच बोट तुमच्यासाठी आता नवीन गोष्टी लिहित आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्या बोटाने देवाने लिहिलं 10 आज्ञा तुमच्या आणि माझ्यासाठी, त्याच बोटाने येशू ख्रिस्त क्षमेचा एक नवीन धडा लिहित आहे. क्षमेचा एक नवीन चॅप्टर त्याने लिहिलेला आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी त्याने क्षमा डिक्लेअर केली आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, सगळे लोक दगड टाकून निघून गेले. आणि मग देवाच्या लोकांनो, सगळे दगड टाकून निघून गेले ना, त्या दगडांचं करायचं काय? तर त्या दगडांना घेऊन आपल्याला चर्च बांधायचं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जे लोक तुम्हाला मारण्यासाठी आले होते, जे लोक तुमचा धिक्कार करण्यासाठी आले होते, त्या लोकांनी जे दगड टाकून गेलेत ना, ते दगड आता देवाचं चर्च बांधायला उपयोगी पडणार आहेत. बोलो येशू मसीह की. आणि धोंडे गप्प बसले देवाच्या प्रिय लोकांनो, तर तुमच्या आणि माझ्यासारख्यांना ओरडण्याची गरज आहे प्रियांनो. बोलो येशू मसीह की. हालेलुया. त्या ठिकाणी त्या 2 दगडी पाट्या घेऊन ज्या वेळेस तो सिनाय पर्वतावरती गेला, त्या ठिकाणी परमेश्वराने स्वतःच्या बोटाने, स्वतःच्या हस्तकृतीमध्ये, स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये त्याने 10 आज्ञा लिहिल्या. आमेन. आणि त्या दिवसानंतर जे दगड रस्त्यावर पडलेले होते, त्या दगडांना स्थान मिळालं कराराच्या पवित्र कोशामध्ये. कुठं स्थान मिळालं? त्या दगडी पाट्यांना कुठं स्थान मिळालं? कराराच्या कोशामध्ये. ज्या वेळेस त्या 2 दगडी पाट्या कराराच्या कोशामध्ये गेल्या, इस्रायल लोक, याजक लोक, त्यांच्या खांद्यावरती तो कराराचा कोश ते वाहून नेत होते. हालेलुया. आजही त्या कराराच्या कोशाला तेवढंच महत्व आहे. किती लोक आमेन म्हणतील? त्या दगडी पाट्यांना काहीच किंमत नव्हती, पण ज्या वेळेस त्या दगडी पाट्यांना देवाचा हात लागला, त्याची किंमत वाढली प्रियांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सूर्याकडे तुम्ही पाहू शकता? किती लोक पाहू शकतात? हिम्मत करून पाहिलं तरी फार वेळ पाहता नाही येणार. सूर्याकडे पाहू नाही शकत प्रियांनो. हालेलुया. सूर्याकडे पाहू शकत नाही, तर आपला देव किती तेजस्वी आहे. हालेलुया. आपला देव किती महान आहे. आपला देव किती सामर्थ्यवान आहे. त्या देवाचा एकदा स्पर्श झाला की माणसाची किंमत बदलते प्रियांनो. आजपर्यंत लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते, तुम्हाला सगळ्यांमध्ये सारखं गणलं जायचं, पण ज्यावेळेस देवाचा हात लागतो माणसाला, त्यावेळी त्याचं महत्त्व बदलल्याशिवाय राहत नाही. बोलो येशू मसीह की. आज प्रभू तुम्हाला स्पर्श करायला तयार आहे. आमेन. आज तुमचं महत्त्व बदलणार आहे. आज तुमच्या जीवनामधल्या गोष्टी बदलणार आहेत. आजपर्यंत तुम्हाला वाटत होतं की माझ्याकडं पाहणारा कोणी नाही, कारण आजपर्यंत देवाचा स्पर्श नव्हता. एकदा त्या देवाला तुम्हाला हात लावू द्या आणि मग बघा तुमची कीर्ती किती वाढते. जग तुमच्या मागे पुढे धावेल. जगाला कळेल की या व्यक्तीला देवाने स्पर्श केलेला आहे. 2च गोष्टी जगात आहेत, एक ॲक्टिंग आहे आणि एक अनॉइटिंग आहे. एक ॲक्टिंग आहे आणि एक अनॉइटिंग आहे. बऱ्याच लोकांना ॲक्टिंग येते, काम, गो, हील, टच, पण काहीच सामर्थ्य नाही. हालेलुया. हॅलो. खूप ओरडलं म्हणजे चमत्कार होतात असं नाही. मी ओरडण्याच्या विरुद्ध नाही. प्रेज द लॉर्ड. सामर्थ्यात ओरडा, मी तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काही लोक खूप